नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. आज आपण पाहणार आहोत सिंह राशी म्हणजेच राजसिंह राशीसाठी येणारे दिवस 21 फेब्रुवारी ते 28 फेब्रुवारीपर्यंतचा काळ खूपच निर्णायक ठरणार आहे. कारण या काळात काही लोकांच्या आयुष्यात अचानक मोठे बदल होतील, कधी आनंददायक तर कधी थोडेसे धक्कादायक. पण घाबरायचं कारण नाही, कारण हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलात तर तुम्हाला कळेल कोणते दिवस तुमच्यासाठी गोल्डन आहेत, कोणत्या दिवशी सावधान राहायचं आहे, पैसा वाढवण्यासाठी उपाय, करिअर व्यवसायासाठी संकेत, प्रेम आणि विवाहातील मोठे बदल, आरोग्य आणि मानसिक शांतीचे उपाय आणि शेवटी एक असा क्लायमॅक्स उपाय जो सिंह राशीसाठी अत्यंत शक्तिशाली आहे. सिंह राशीचे लोक म्हणजे जन्मजात लीडर. तुमच्या आवाजात आत्मविश्वास असतो. तुम्हाला मान सन्मान, प्रतिष्ठा, पॉवर आणि मोठं काहीतरी करायचं असतं. पण कधीकधी तुम्ही फार पटकन रागावता आणि मग स्वतःचा मूड खराब करता. या दिवसांमध्ये राशीची प्रतिष्ठा आणि आर्थिक स्थिती यावर ब्रह्मांडाचे लक्ष राहील. या काळात सिंह राशीचा विशेष राशीवर प्रभाव असेल. सूर्याचा प्रभाव. सूर्य तुमचा स्वामीग्रह आहे. सूर्य मजबूत असेल तर तुम्हाला पदोन्नती, नाव, प्रतिष्ठा, राजकीय किंवा सरकारी लाभ, समाजात मान. पण सूर्य कमजोर असेल तर मानहानी, ऑफिसमध्ये वाद, अहंकारामुळे नुकसान. तुमच्यावरती चंद्राचा प्रभाव असेल, मन जास्त संवेदनशील राहील. एखाद्या छोट्या गोष्टीवरही तुम्ही जास्त विचार कराल. शनीच्या प्रभावामुळे शनी या काळात शिस्त शिकवणार आहे. तुम्ही जर मेहनत केली तर शनी मोठं फळ देईल, पण जर आळशीपणा केला तर शनी तुम्हाला त्रास देईल. सिंह राशीसाठी या काळातील मुख्य संदेश: जुनी गोष्ट सोडा, नवीन सुरुवात करा. तुमचा आत्मविश्वास तुमचं सर्वात मोठं शस्त्र आहे. भावनेवर नाही, बुद्धीवर निर्णय घ्या. करिअर आणि नोकरीमध्ये भविष्य तुमचं. या काळामध्ये कामाचा प्रेशर वाढेल. ऑफिसमध्ये बॉसकडून अचानक जबाबदारी येऊ शकते. जर तुम्ही सरकारी नोकरीत असाल तर वरिष्ठांची नजर तुमच्यावर असेल. चांगलं काम केलं तर मोठी संधी मिळू शकते. सावधान राहा, अहंकाराने बोलू नका, कारण सिंह राशीचे लोक बोलण्यात कधीकधी कठोर होतात. हा काळ करिअरसाठी खूप चांगला आहे. इंटरव्ह्यू कॉल, प्रमोशनची चर्चा, नवीन जॉब ऑफर, ट्रान्सफर किंवा नवीन टीममध्ये जाण्याची शक्यता. जे बेरोजगार आहेत त्यांना 20 ते 23 मध्ये चांगली बातमी मिळू शकते. आणि 24 ते 26 फेब्रुवारीपासून इथे थोडा संघर्ष आहे. ऑफिसमध्ये गॉसिप, पाठीमागून राजकारण, चुकीचा आरोप, कामाचा गैरसमज. या काळात कोणावरही अंधविश्वास ठेवू नका, फक्त कामावर लक्ष द्या. हा काळ बदलाचा आहे. या 2 दिवसात तुमच्यासाठी मोठी मीटिंग, महत्त्वाचा निर्णय आणि करिअरचा टर्निंग पॉईंट असेल. 27 आणि 28 फेब्रुवारीला काही सिंह राशीच्या लोकांना अचानक नवीन ऑफर मिळेल, तर काहींना नवा प्रोजेक्ट मिळेल. पैसा आणि आर्थिक स्थिती कशी असेल? पैसा वाढवण्याची शक्यता. या काळामध्ये सिंह राशीसाठी पैसा येण्याचे संकेत आहेत. जुना पैसा परत मिळेल. अडकलेले पैसे रिलीज होतील. बिझनेसमधून फायदा, बोनस किंवा कमिशन. खर्च वाढण्याची शक्यता आहे, पण दुसरीकडे खर्चही वाढणार आहे. घरातील गरजा, वाहन दुरुस्ती, मेडिकल खर्च, नातेवाईकांकडून मदत मागणे. अनावश्यक तुम्ही खर्च टाळा. गुंतवणूक. फेब्रुवारीच्या या शेवटच्या आठवड्यामध्ये गुंतवणुकीसाठी योग्य आहे. 24 ते 26 मध्ये मोठा रिस्क घेऊ नका. शेअर मार्केट, क्रिप्टो, लॉटरी या गोष्टींमध्ये सिंह राशीने या काळात जास्त उतावळेपणा करू नये. व्यवसायामध्ये तुमचं भविष्य. हा काळ खूपच महत्त्वाचा आहे. नवीन ग्राहक येतील. जुन्या ग्राहकांकडून चांगला फायदा होईल. पार्टनरशी मतभेद होऊ शकतात किंवा एखादा कर्मचारी तुमचा विश्वास तोडू शकतो. कागदपत्रे नीट तपासा. नवीन डील फायनल होण्याची शक्यता आहे. बिझनेस वाढवण्यासाठी चांगला काळ आहे. प्रेम आणि नातेसंबंध, विवाह. सिंह राशीच्या प्रेम जीवनात या काळात खूप मोठे संकेत आहेत. सिग्नल लोकांसाठी तर या दरम्यान एखादी व्यक्ती आकर्षित होईल. सोशल मीडिया किंवा मित्रांमुळे ओळख होऊ शकते. रिलेशनशिपमध्ये असलेल्यांसाठी 22 ते 26
फेब्रुवारी हा काळ थोडा संवेदनशील आहे. इगो क्लॅश, गैरसमज, संशय. सिंह राशीने बरोबर हा अट्टहास कमी करावा. मीच बरोबर असं म्हणू नये. 27 आणि 28 फेब्रुवारी विवाह योग लग्नासाठी शुभ संकेत देतात. ज्यांचे लग्न अडकले आहे त्यांना बातमी मिळू शकते. घर, परिवार आणि सामाजिक जीवनामध्ये मान सन्मान वाढेल, पण काही वेळा वादही होऊ शकतो. विशेषतः वडील किंवा मोठ्या व्यक्तींशी संवाद जपून करा. आई वडिलांचा आशीर्वाद घेतला तर भाग्य प्रचंड वाढेल. आरोग्याविषयी तुमचा सिंह राशीने या काळात आरोग्याकडे दुर्लक्ष करू नये. संभाव्य त्रास तुमच्यासाठी डोकेदुखी, बीपी वाढणे, डोळ्यांचा त्रास, छातीत जडपणा, ॲसिडिटी, झोपेचा त्रास. विशेषतः 24 ते 26 फेब्रुवारी काळात काळजी घ्या. उपाय याच्यासाठी गरम पाणी प्या. रात्री उशिरा जागू नका. मसालेदार पदार्थ कमी करा. सकाळी सूर्यनमस्कार करा. शुभ दिवस, शुभ रंग, शुभ अंक तुमच्यासाठी आहे 21 फेब्रुवारी, 23 फेब्रुवारी, 27 फेब्रुवारी, 28 फेब्रुवारी हे शुभ दिवस आहेत तुमच्यासाठी. आणि सावधानतेचे दिवस आहेत तुमच्यासाठी 24, 25 आणि 26 फेब्रुवारी. शुभ रंग तुमच्यासाठी या 8 दिवसामध्ये केशरी, पिवळा आणि लाल आहे. शुभ अंक आहे तुमच्यासाठी 1 आणि 9. सिंह राशीसाठी अत्यंत प्रभावी उपाय. उपाय 1. सूर्याला अर्घ्य. दररोज सकाळी उठून तांब्याच्या भांड्यात पाणी घ्या. त्यात लाल फूल टाका आणि सूर्याला अर्घ्य द्या. मंत्र: ओम घृणी सूर्याय नमः. ओम घृणी सूर्याय नमः. ओम घृणी सूर्याय नमः. हा मंत्र 11 वेळा म्हणा. यामुळे करिअर सुधारेल आणि आत्मविश्वास वाढतो. शत्रू शांत होतात. प्रतिष्ठा वाढते. हनुमान चालीसा. जर मंगळवारी, शनिवारी उपाय क्रमांक 2 आहे. हनुमान चालीसा मंगळवार आणि शनिवारी या काळात सिंह राशीसाठी हनुमानजी अत्यंत शक्तिशाली आहेत. मंगळवारी आणि शनिवारी हनुमान चालीसा 1 वेळ आणि बजरंग बाण 1 वेळ. यामुळे नकारात्मकता दूर होईल. शनीचा त्रास कमी होईल. कोर्ट केस, वाद यामध्ये शांतता मिळेल. उपाय क्रमांक 3. मिठाचा उपाय. घरासाठी रात्री झोपण्यापूर्वी 1 ग्लास पाण्यात मीठ टाका. तो ग्लास बेडरूममध्ये ठेवा. सकाळी ते पाणी बाहेर टाकून द्या. यामुळे नजरदोष कमी होतो आणि मानसिक ताण कमी होतो. उपाय क्रमांक 4. गुरुवारचं दान करायचं. गुरुवारी पिवळे वस्त्र, हरभरा डाळ किंवा केळी दान करा. धनवृद्धी होईल. सिंह राशीने या काळात काय करू नये तर या काळामध्ये म्हणजे आपण 21 फेब्रुवारी ते 28 फेब्रुवारी पर्यंत कोणावरही लगेच विश्वास ठेवू नये. गरमागरम निर्णय घेऊ नये. कर्ज उचलताना विचार करावा. वादविवादात पडू नये. सोशल मीडियावर जास्त प्रतिक्रिया देऊ नये. सिंह राशीसाठी मोठा संकेत. सिंह राशीच्या लोकांनो, तुमच्या आयुष्यात देवाने तुम्हाला राजयोग दिलेला आहे. पण लक्षात ठेवा, राजा तोच बनतो जो संकटातही शांत राहतो. या काळात जर तुम्ही संयम ठेवला तर 28 फेब्रुवारी नंतर तुमच्या आयुष्यात नवे दरवाजे उघडतील. आता येतो तो भाग जो सिंह राशीच्या अनेक लोकांचे नशीब बदलू शकतो. कारण 27 आणि 28 फेब्रुवारीला सिंह राशीच्या जीवनात दैवी बदल होण्याची शक्यता आहे. कारण काही लोकांना अचानक पैसा, अचानक चांगली बातमी, अचानक नोकरी किंवा प्रेम, अचानक एखादा मोठा मार्ग. पण जर तुम्ही अहंकार, राग आणि घाई केली तर ही संधी हातातून जाऊ शकते. म्हणूनच मी तुम्हाला एक जबरदस्त उपाय सांगते. सिंह राशीसाठी हा अंतिम चमत्कारी एक उपाय. तांब्याच्या लोट्यात पाणी घ्या. त्यात थोडं कुंकू टाका. 1 लाल फूल टाका. सूर्याला अर्घ्य द्या आणि नंतर घरात देवापुढे दिवा लावा. मंत्र आहे 21 वेळा म्हणायचा आहे. ओम आदित्याय नमः. ओम आदित्याय नमः. ओम आदित्याय नमः. त्यानंतर घरात गोड पदार्थ खा किंवा कुणाला गोड दान करा. यामुळे सूर्य मजबूत होतो, भाग्य उघडतं, प्रतिष्ठा वाढते, धन येण्याचे मार्ग खुलतात. सिंह राशीच्या मित्रांनो, हा काळ तुमच्यासाठी परीक्षा आणि संधी दोन्ही घेऊन आला आहे. तुम्ही जर संयम ठेवला तर 28 फेब्रुवारी नंतर तुमचं आयुष्य एका नवीन दिशेने वळेल. तुम्हाला सूर्यदेवाची कृपा मिळो. तुमच्या घरात सुख शांती नांदो. तुमच्या आयुष्यात धन आणि यश येवो. जर तुम्हाला हा व्हिडिओ उपयोगी वाटला तर लाईक करा. कमेंटमध्ये ओम सूर्याय नमः लिहा.
आणि चॅनेलला सबस्क्राईब करा, कारण मी रोज तुमच्यासाठी अशाच अचूक भविष्यवाण्या घेऊन येत असते. श्री स्वामी समर्थ.